आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात लागू करण्याची नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. महाराष्ट्रात सुरू असलेले 78 रस्ते प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार. आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात अंतिम सामना होणार. राज्यसभेत विरोधी पक्षानं दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याला सत्ताधारी भाजप खासदारांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राज्यसभेत एकच गोंधळ झाला. या गोंधळातच अध्यक्षांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही सदस्यांनी गोंधळ केल्यामुळे ते दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सकाळच्या सत्रात भाजपा खासदार जे पी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याच्या संदर्भात अध्यक्षांना प्रश्न विचारता येत नाही. मल्लिकार्जुन खरगे यांनी सदनाच्या मर्यादेचं उल्लंघन केलं असून काँग्रेस राज्यसभा अध्यक्षांच्या पदाचा अपमान करत आहेत, असंही ते म्हणाले. अदानी लाचखोरी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीच्या मागणीसाठी आज संसद परिसरात विरोधी पक्षानं आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेस, मार्क्सवादी आणि इतर विरोधी पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेमुळे रस्ते अपघातातल्या जखमींना रुग्णालयात 1.5 लाख रुपयापर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील, असं गडकरी यावेळी म्हणाले. इसमें जो व्हीकल इंश्योरेंस होगा उसमें 7 दिन तक का खर्चा या 1.5 लाख रुपए वो उनको तुरंत मिल जाएगा. मैं उनको और बताना चाहता हूं, उत्तर प्रदेश में ही इसकी शुरुआत हो रही है और अगले 3 महीने में ये पूरे देश में इस योजना की शुरुआत करेंगे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकऱ्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 2013च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन करावं अशी मागणी त्यांनी केली. यावर गडकरी यांनी भूसंपादन हे राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे होत असल्याचं सांगितलं. धाराशिव शहर सुरत चेन्नई महामार्गाला जोडण्यासंदर्भातही निंबाळकर यांनी विचारणा केली. तेव्हा या संदर्भात विचार करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. उमरगा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याकडेही खासदार निंबाळकर यांनी लक्ष वेधलं. तसंच टेंभुर्णी लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भात विचारणा केली. 1 महिन्यात या संदर्भात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्य मार्गाला जोडण्यासाठी विनंती केली. त्यावर बोलताना गडकरी यांनी महाराष्ट्रात 78 प्रकल्प सुरू असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अहिल्यानगर शिर्डी मार्गाची दुरावस्था झाली असल्याचं सांगितलं. हा 2,500 कोटी रुपयांचा प्रकल्प असून 15 दिवसांचं टेंडर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वाकचौरे यांनी केली. पूर्वी कंत्राटदारांसाठी शिथिल केलेले नियम आता पुन्हा कडक केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. नंदुरबारचे खासदार गोवाल माडबी यांनी पिंपळनेर ते सटाणा रस्त्याबाबत तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू पंढरपूर पालखी मार्गात असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेतल्या उपलब्धतेविषयी विचारणा केली. हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर पूर्ण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी काल देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरू झाली. आज या फेरीचा दुसरा दिवस आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल दूरस्थ माध्यमातून या हॅकेथॉनचं उद्घाटन केलं होतं. तसंच हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला होता. देशातले युवक सरकारला साथ देत देशासमोरच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे भारत विकसित होण्याच्या मार्गावर आहे, याबद्दल आपल्याला विश्वास वाटतो, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.
या स्पर्धेत राज्यातली 4 केंद्रही सहभागी झाली आहेत. त्यापैकी मुंबईतल्या वेलिंगकर संस्थेतले 34 संघ गृह मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या 6 समस्यांचं निराकरण करण्यासाठी काम करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीची राष्ट्रीय बातमीपत्र आपण www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी आज झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोझमद गावात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून परिसरात गोळीबार आणि शोध मोहीम अजूनही सुरू आहे. फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात 14वा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला जागतिक विजेत्याचा मान मिळणार आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास उद्या स्पीड चेस प्रकारातून विजेता निवडला जाईल. काल गुकेश आणि लिरेन यांच्यात 13वा सामना 5 तासांच्या लढतीनंतरही अनिर्णित राहिला. दोन्ही खेळाडूंना सध्या प्रत्येकी 6.5 गुण मिळालेले आहेत. चीनच्या हांगझाऊ येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनलमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीनं मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिन्यान मुरलीधरन या जोडीचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारतीय जोडीनं आज दुसऱ्या गटातील सामन्यात मलेशियाचा 21-19, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी ट्रिसा आणि गायत्री यांची जोडी ही एकमेव जोडी आहे. आगामी हॉकी इंडिया लीगचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियाबरोबर सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे दूरदर्शन हॉकी इंडिया लीग 2024-25 साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे. याप्रसंगी हॉकी इंडिया लीगच्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद, दूरदर्शनच्या वृत्त विभागाच्या महासंचालक प्रिया कुमार आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. एक देश एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या अपार अर्थात ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. अहिल्यानगर दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 9,68,034 विद्यार्थ्यांपैकी 8,19,095 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे. अपारच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशांतर्गत पर्यटनात 2023च्या तुलनेत 95% वाढ झाल्याचं सांस्कृतिक आणि पर्यटक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध योजनांविषयी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2022-23 या आर्थिक वर्षात पर्यटन क्षेत्रानं 7 कोटी लोकांना रोजगार मिळवून दिल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यसभेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब. रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात लागू करण्याची नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती. महाराष्ट्रात सुरू असलेले 78 प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 7 माओवादी ठार. आणि फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात अंतिम सामना होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.